मुंबईसह संपूर्ण राज्यातील डान्स बारवरून तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आमदार अजय चौधरी यांच्याकडून तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। मिलिंद भारंबे, अमित काळे यांची नियमानुसार बदली व्हावी अशी मागणी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी केली आहे। या सगळ्याविषयी चौधरी यांच्यासोबत बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। शिवडीचे आमदार चौधरी जी आपल्या समोर आहेत। आमदार साहेब, तुम्ही आज विधानसभेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न जो की उपस्थित केला होता। राज्यभरामध्ये जे लेडीज बार आहे त्या बारच्या संदर्भातला हा प्रश्न होता। मुंबई, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी जे बार सुरू आहेत त्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न होता। नेमका काय प्रश्न होता आणि काय आपल्याला नाही, डान्स बारच्या संदर्भामध्ये आज प्रश्न होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की कायद्याने बंदी घातलेली आहे डान्स बारला, नाचण्याकरता बंदी घातलेली आहे आणि महिलांच्या आत्मसन्मानाकरता हे डान्स बार कायद्याने बंद करण्यात आलेले आहे। मी त्यावरती उपप्रश्न विचारताना विचारलं की आज मुंबईमधले असे अनेक हॉटेल्स आहेत ज्या हॉटेलमध्ये डान्स बारला जरी बंदी असली तरी देखील डीजे लावला जातो, अत्यंत कर्कश आवाजामध्ये डीजे लावला जातो। तो हॉटेल साऊंड प्रूफ केलं जाते, परंतु त्यामध्ये नाचण्याकरता तिथे जे कोण कस्टमर आहेत, जे काय ग्राहक असतात त्यांना परवानगी असते आणि मग त्या डीजेवरती डान्स केला जातो। त्यामध्ये महिला देखील सहभागी असतात, हॉटेलनी खास राखीव ठेवलेल्या महिला देखील सहभागी असतात। त्याच्यावरती आपण काय बंधन आणणार? मग मुख्यमंत्र्यांनी त्यावर असं उत्तर दिलं की सादरीकरण करणं हे परवानगी जरी असलं किंवा जरी कार्यक्रम काही करणं परवानगी जरी दिलेली असली तरी देखील आम्ही बंधन घातलेलं आहे की बार तिथे उपलब्ध असता कामा नये, तिथे मद्याचं सेवन होता कामा नये। तर त्याची अंमलबजावणी ठीक होते का नाही ते आम्ही नक्की पाहू। कॅमेरामॅन यश मी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।